घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी ऋषिकेशला लॉकअपमध्ये भेटण्यासाठी गेलेली असते आणि ती ऋषिकेशला जाऊन बोलते, ऋषिकेश, तुम्ही हे सर्व आरोप तुमच्यावर का घेतले? सोने आणि पैसे सांभाळण्याची जबाबदारी तर माझी होती. तेव्हा ऋषिकेश बोलतो, आता आपल्यामध्ये तुझी आणि माझी कधीपासून आले? तेव्हा जानकी ही ऋषिकेशला विश्वास देते, ऋषिकेश, मी तुम्हाला लवकरच निर्दोष सिद्ध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर आपण पाहतो शर्वरी ही राहुलला भेटण्यासाठी एका अंधाऱ्या ठिकाणी गेलेली असते आणि ते राहुलला बोलते, राहुल, मला आता खूप भीती वाटत आहे. तेव्हा राहुल बोलतो, भीती वाटण्याची काही गरज नाही, आपण काही केले नाही. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी जानकी येऊन पोचते आणि जानकी ही त्या दोघांना बोलते, आता तुम्हाला भीती तर वाटलीच पाहिजे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि त्या ठिकाणी जानकीला पाहिल्यानंतर शर्वरी आणि राहुलला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि दोघेही अतिशय घाबरतात आणि जानकी त्या दोघांना धमकवते, आता येत्या 24 तासामध्ये मला माझे दागिन्याने सर्व पैसे हवे आहेत, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि तेव्हा शर्वरी ही अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी कशा प्रकारे सर्व दागिने हे शर्वरी व राहुलने चोरले आहे हे कशा प्रकारे सिद्ध करून दाखवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.